संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। लोकसभेनंतर सुपारी बाजांची दुकानं बंद होतील असं राऊतांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना म्हटलेलं आहे। तर इंडिया आघाडीची सभा होऊ नये म्हणून मोदींना बोलावलं असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय। सभा होऊ नये म्हणूनच काहींना सुपारी दिली गेली असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर मोदी जेवढ्या सभा घेतील तेवढ्या त्यांच्या जागा कमी होतील असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे। आज राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची संयुक्त सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी या ठिकाणी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे। तर इंडिया आघाडीची सभा शिवाजी पार्कवर होऊ नये यासाठीच हा घातला गेला असा आरोपही संजय राऊत यांनी केला। ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं, त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसतं लागलं। पण जे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, जे स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणतायत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत, ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकाची फुलं उधळणार। हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार, ती कायमची बंद होते। इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे DKC मध्ये। खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी 17 तारखेला, यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी। पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं, हा सत्तेचा गैरवापर आहे। पण ठीक आहे, DKC मध्ये सभा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।